पण SRTचा 100% हो जमिनीचा कर्ब वाढतोय. बरोबर. पण SRT न वापरता तणनाशक जर वापरले तर त्याचा साईड इफेक्ट मिळतो. हा कसा की फळगळ होती, पातेगळ होती. पण त्याच्यासाठी तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर हे तंत्र अवलंब केलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. का हे झाकून असते हे जीवाणू वाढायला मदत करतं. पण ज्यावेळेस आम्ही साधारण सिंपल पारंपरिक जी शेती करतो, उदाहरणार्थ मग आता ते कपाशीतलं तणनाशक असेल किंवा सोयाबीनचं असेल किंवा चणातलं असेल, ते जर मारलं त्याचा इफेक्ट होतो. पण ती जमीन झाकून नसल्यामुळे आम्ही काय करतो, तिची मेहनत करत राहतो. ते जीवाणू जे असते ते उष्णतेच्या प्रादुर्भावानं ते नष्ट होते. हा एक हा तुम्ही मांडलेला मुद्दा आमच्या डोक्याला झिंझिणी आणणारा आहे. तेव्हा आम्ही याच्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे. फार भारी महत्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यात अभ्यास झाला पाहिजे. पण आम्ही काय सांगतोय की आम्ही शास्त्रज्ञ नाही, आम्हाला कोणी पगार देत नाही. चर्चा जर नाही केली नाही तुम्ही भारी मुद्दा दिलाय आमच्यासाठी संशोधनाचा, हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण आम्हाला देवानी परमेश्वरांनी जी गोष्ट दिली आहे ही यशस्वी बरं का. आता ही गाडी आहे, ह्याला 4 चाकं आहेत. हे वस्तू तुम्ही तुमच्या माणसाला द्या, एकदम फार फास्ट इथून औरंगाबादला जातील, औरंगाबादची कामं करून नाशिकला जातील, तिथून परत संध्याकाळी ते गावाचं नाव काय उसळीला परत येतील. ही गाडी तुम्ही तुमच्या माणसाला द्या असं आम्हाला परमेश्वरांनी सांगितलं. म्हणजे एक प्रोटोकॉल आहे, 1 2 3 4 8 9 10. आम्हाला त्यातले आदले मधले काही माहिती नाही. आम्हाला ते जसं मिळालंय तसं आम्ही तुम्हाला दिलंय. आणि ह्याच्यामध्ये आमचा स्वार्थ काहीच नाही. आमचा स्वार्थ असा आहे की तुम्ही आनंदी व्हा. बरोबर. त्यामुळे हे माहिती नाही आम्हाला की तणनाशक पद्धत मात्र पारंपरिक, पण तणनाशकं वापरली तर नुकसान होईल असं तुमचं होतंय. असं ऍक्च्युली ही परिस्थिती तशीच आहे. शक्य आहे ते आम्हाला माहिती नाही. आम्ही ते संशोधन गरज पडली तर करू, नाही असं नाही. आम्ही जेवढे खूप बिझी आहोत, कारण असे तुमच्यासारखे एवढे शेतकरी आहेत की ज्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे, आमचा अनुभव आम्हाला सांगायचा आहे. आम्ही काय आम्हाला काहीच आम्हाला ह्यातनं मिळवायचं नाही. तुमचा आनंद जर आम्हाला मिळाला आमचं भरून पावलं. आता आम्ही नवीन शेतकरी सर, आता आम्ही जर अवलंब केला तर आम्हाला फक्त योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असं वाटतं मला. फक्त योग्य वेळी हे पीक आहे याच्यामध्ये कोणतं मारलं गेलं पाहिजे, कोणत्या स्टेपला कोणतं आपण बोलूया, तिथे बसून आता बोलूया सगळा हा विषय. पण हा विषय एवढा मोठा घाट त्या विठ्ठलरावने घातलेला आहे, त्यांच्या आकर्षणाने आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आम्ही आता तुमची भेट अवघड होती आमच्यासाठी. म्हणजे कर्जतलाच यावं लागलं आम्हाला असतं तर भेट नक्की झाली असती. पण कसं आहे की हे ह्यांनी विठ्ठलरावनी काय टाकली जादू आमच्या 1.5-2 महिन्यातली ओळख, आणि आम्ही इथे येऊन पोचलो. पण इच्छा त्यांची, पण इच्छा त्यांचीच असेल की त्या इच्छेने आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आपण बोलूया, प्रयत्न नक्की करूया. आपण थोडं पुढे जाऊ. चालेल. बरं.